जसे मैदानो आता आपण मलंगडाच्या पायथ्याशी आहोत आणि ह्या ठिकाणी उद्या गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी भाजपाच्या वतीने या ठिकाणी खूप मोठं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकताय या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव 2026 निमित्त जय मलंग श्री मलंग आणि श्री क्षेत्र मलंगड येथे आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत तार्ह हे बॅनर जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या वतीनं लावण्यात आलेले आहे। आपण बघू शकता या ठिकाणी जे पिंपरी चिंचवड विधानसभेचे सन्माननीय आमदार महेश लांडगे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या वतीने या ठिकाणी श्री मलंगडाचं पूजन होणार आहे। महागुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे आणि त्याच अनुषंगाने जे अवलोकन आहे सिद्धेश्वर वातानुच्या माध्यमातून तेच करत आहोत आणि कल्याण ते श्री क्षेत्र मलंगडाच्या पायथ्यापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप मोठी बॅनरबाजी इथं केलेली आहे आणि येणाऱ्या भाविक भक्तगणांचे स्वागत असे बॅनरबाजी या ठिकाणी केलेली आहे। आणि गुरुपौर्णिमा हा उत्सव भारतीय जनता पार्टीच्या वतीने या वर्षी साजरा करण्यात येणार आहे। प्रत्येक वर्षी इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून साजरा केला जातो, परंतु ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी श्री मलंगडाच्या पायथ्याशी दर्शन घेऊन गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे। आणि ह्या ठिकाणी स्थानिक आमदार सुलभाताई गायकवाड असतील, सन्माननीय आमदार किसनरावजी कथोरे असतील किंवा विविध पदाधिकारी अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर या ठिकाणचे पदाधिकारी ह्या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यासाठी श्री क्षेत्र मलंगडा दर्शन घेणार आहेत। आणि त्याच अनुषंगाने नारायण ग्रुप ग्रामपंचायतचे जे सन्माननीय माजी उपसरपंच समीर भंडारी यांच्या वतीने आपल्याला ती माहिती उपलब्ध झालेली आहे। आणि या ठिकाणी उद्या खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे, जिल्हाध्यक्ष नंदू परब, स्थानिक आमदार सुलभाताई गायकवाड असतील, स्थानिक मुरबाडचे आमदार किसनराव कथोरे यांच्या माध्यमातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी जमा होणार आहेत। आणि त्याच अनुषंगाने आपण सिद्धेश्वर वातानुच्या माध्यमातून हे वार्तांकन करत आहोत आणि जी माहिती दिलेली आहे ती समीर भंडारेंनी माहिती दिलेली आहे। त्याच अनुषंगाने आपण आता उद्या गुरुपौर्णिमेचा उत्सव या ठिकाणी किती मोठ्या जल्लोषात साजरा होतो हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे। जसे मित्रांनो, या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या YouTube चॅनलवर।